नमस्कार मंडळी, आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. घरामध्ये जर पाव शिल्लक राहिले असेल, पावभाजी किंवा मिसळपाव केल्यानंतर जर पाव शिल्लक राहिले असेल किंवा जास्तीचे झाले असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. फार पूर्वी या काळाचा पाववडा मिळायचा. आता हल्ली पाववडा जर मिळाला तर पावामध्ये बटाट्याची भाजी असते, पण फार पूर्वी भाजी नसताना असा या पद्धतीने अगदी सॉफ्ट पाववडा मिळायचा आणि त्या पावाची साईजही फार मोठी असायची. तर माझे शिल्लक राहिलेले पाव होते, त्यापासून मी हा पाववडा बनवला आहे. मिरची सर्व सोबत म्हणजे तळलेल्या मिरचीसोबत अतिशय छान लागतो. तर हे शिल्लक राहिलेले पाव आहे. आता मी यामध्ये एका बाउलमध्ये 2 चमचे साधारणतः मोठे चणा डाळीचे पीठ घेतले आणि हातावरती 1 चमचा ओवा घेतला आहे आणि हा दोन्ही हाताच्या साहाय्याने या पद्धतीने चोळून घेणार आहे. तो चोळल्यामुळे त्याचा जो सुगंध आहे तो संपूर्ण त्या बेसन पिठामध्ये उतरतो आणि आता हे तो मी बेसन पिठात ॲड करून घेतला आहे. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते. साधारणतः 1.5 चमचा मीठ मी घालून घेतलं आहे. 1 चमचा हळद पावडर घालून घेतली आणि आवश्यकतेनुसार यामध्ये मी पाणी घालून याची छान स्लरी बनवून घेणार आहे. फार घट्ट अशी स्लरी बनवायची नाही आहे किंवा फार पातळ अशी ही स्लरी बनवायची नाही आहे. अगदी परफेक्ट ही स्लरी झाली पाहिजे. या पद्धतीने तुम्ही बघू शकता. आपल्याला पूर्ण पाव याला कोटिंग करायचा आहे, तर या पद्धतीची आपल्याला ही स्लरी असावी. फार घट्ट नाही आणि फार पातळ नाही. आता इकडे शिल्लक राहिलेले पाव मी घेतलेत. हे पूर्ण पाव मध्ये कट न करता डायरेक्ट आपण हे डीप करून घेणार आहोत त्या स्लरीमध्ये आणि अगदी गरम तेलामध्ये आपण हे तळून घेणार आहोत. नॉर्मल तेलामध्ये किंवा मंद आचेवरती किंवा मध्यम आचेवरती बिलकुल आपल्याला तळायचं नाही आहे. जर मंद आचेवरती किंवा नॉर्मल तेलामध्ये जर हे पाव तळले तर संपूर्ण तेल पावामध्ये शिरतं आणि पूर्ण पाववडा तेलकट होतो. पूर्ण तेल आतमध्ये घुसतं. त्यामुळे अगदी हाय फ्लेमवरती या पद्धतीने पाव तळून घ्यायचा आहे. अगदी 2 मिनटं तळायचं आहे आणि ही स्लरी पण अगदी परफेक्ट बनली पाहिजे. फार घट्टसर झाली तर हे साईडला जे आपलं कोटिंग होतं ते जे कोटिंग आहे बेसन पिठाचं ते व्यवस्थित शिजलं जात नाही. त्यामुळे या पद्धतीने परफेक्ट आपली बेसन पिठाची कोटिंगची स्लरी तयार झाली पाहिजे आणि या पद्धतीने हा संपूर्ण पाव आपल्याला अगदी हाय फ्लेमवरती तळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यातलं जे तेल आहे ते तेल पावामध्ये शिरणार नाही आणि बिलकुल तेलकट नसताना आतमध्ये बिलकुल तेलकट नाही, अगदी सॉफ्ट मऊसूत असा हा पाववडा तयार होतो. तर मंडळी, दुपारच्या वेळेस चहाच्या टायमिंगला, संध्याकाळच्या चहाच्या टायमिंगला, दुपारच्या हलकेशा भुकेला तुम्ही अगदी झटपट कमी साहित्यात ही रेसिपी ट्राय करू शकता. किंवा कधीतरी असं पाऊस पडत असेल आणि झटपट काहीतरी खायची इच्छा झाली असेल तर तुम्ही हा पदार्थ ट्राय करू शकता. अगदी छान आणि अगदी झटपट कमी साहित्यात अगदी पटकन होणारा हा पदार्थ तुम्ही म्हणजे पाववडा बनवू शकता. तर तुम्ही बघू शकता. आणि शेवटी आता आपण यामध्ये संपूर्ण पाव तळून घेत आहोत. अगदी हाय फ्लेमवरती पटपट आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. आणि यानंतर यासोबत मी उभ्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या तळून घेणार आहेत, ज्या की याच्यासोबत खायला अतिशय छान लागतात. तर मी आधीच हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या, त्या मी आता ह्या गरम तेलामध्ये 1-2 मिनटासाठी तळून घेत आहे. तर मंडळी, ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, आवडेल तुम्हाला. तुम्हाला ही रेसिपीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कसा वाटला हा रेसिपीचा व्हिडिओ याबद्दल मला कमेंट करून बघा. तुम्ही बघू शकता मी पाव कट केला आहे, बिलकुल आतमध्ये तेल नाही आहे आणि अगदी सॉफ्ट मऊसूत असा हा पाववडा आपला तयार झाला आहे. बिलकुल आतमध्ये तेल जात नाही. तर पुन्हा आपण अशाच नवीन रेसिपीसोबत भेटूयाच. तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा, मस्त राहा आणि अशाच नवनवीन रेसिपी तुम्ही ट्राय करत राहा. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. आणि त्यासाठी चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मी मनापासून खूप खूप आभार मानते.
आणि ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. धन्यवाद.